राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे आणि 25 मार्चला राज्यात कुठे पाऊस होईल? सविस्तर अपडेट पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम जी काही शक्यता पुन्हा निर्माण झाली ती कारण इकडे दक्षिण भारतातून कर्नाटकच्या आसपासून एक कमरेचा पट्टा अशा प्रकारे मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये चक्रवाढ आहेत. आणि या सिस्टीममुळे इकडे उत्तरेकडील कर्नाटक असेल किंवा राज्याच्या दक्षिणेकडील काही जिल्हे आहेत, या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस हा सक्रिय झालेला आहे आणि पुढील काही दिवस ही सिस्टीम महाराष्ट्राच्या आसपास राहील आणि त्यामुळे पाऊस होण्याचा अंदाज आहे. सध्या जर आपण पाहिलं तर आजरा, चंदगड किंवा त्याला लागून असलेला जो काही भाग आहे, कोल्हापूरच्या दक्षिणेकडील जे काही तालुके आहेत, त्या ठिकाणी आणि बेळगावचा पट्टा त्याला लागून असेल. त्या ठिकाणी गडगडी पावसाची ढग होते आणि बेळगाव शहरात बऱ्याच प्रमाणात जोरदार पावसाच्या नोंद झालेल्या आहेत. त्यानंतर धाराशिवच्या दक्षिण भागातही थोडीशी ढगनिर्मिती आहे. त्यानंतर लातूरच्या दक्षिण भागात खास करून उदगीरच्या आसपास तिकडे नांदेडचा देगलूरचा भाग असेल या ठिकाणी. इकडे यवतमाळ, चंद्रपूरचे सुद्धा दक्षिणेकडील भाग आहेत. जळी जामणीच्या आसपासचा भाग किंवा इकडे मग कोरपणा, जिवतीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पावसाचे ढग आहेत. या तालुक्यांच्या आसपास पाऊस होईल. त्यानंतर तुळजापूरचे पूर्वेकडील भाग, शेजारचा लोहारा, गडगडाटी पावसाची थोडीफार शक्यता राहील. देगलूरच्या अति दक्षिणेकडील भाग त्यानंतर जर आपण पाहिलं तर लातूरचे सुद्धा साधारणतः उदगीरचा सुद्धा दक्षिणेकडील भाग असेल, या ठिकाणी थोडासा गडगडाट होईल. तसेच इकडे भुदरगड, चंदगड हा जो काही पूर्वेकडील भाग आहे कोल्हापूरचा, तर या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे. तसेच सातारा, पाटण हा जो काही पश्चिमेकडील भाग आहे साताऱ्याचा, त्या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पाऊस झालेला आहे. बाकी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र ते ढग पावसाचे नाहीत. आणि जर उद्याचा अंदाज पाहिला, तर उद्या कोल्हापूर, बेळगाव आणि साताराचे काही पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग असेल. मेघगर्जना आणि पाऊस सरींची शक्यता राहील. तसेच स्थानिक ढगनिर्मिती झाली तर सिंधुदुर्ग, पूर्वेकडील घाटाच्या आसपासचे भाग, गोवाचे काही भाग असतील. त्यानंतर लातूर, बीडचे दक्षिण भाग, परभणी दक्षिण भाग, नांदेड, लातूरचा दक्षिण भाग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचा एक दुसरा ठिकाणी किंवा पुण्याचे घाटाच्या आसपासचा एक दुसरा भाग असेल. या ठिकाणी म्हणजे सार्वत्रिक नाही, मात्र ज्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होईल. आणि जर स्थानिक ढगनिर्मिती जास्त काही विशेष बनली नाही, तर वातावरण कोरडे सुद्धा राहण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही. त्यात द्राक्षपट्ट्याचा अंदाज नाहीये. बाकी आज आपण पुन्हा एकदा पोल घेऊ, की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदार थोड्याफार प्रमाणात आहेत. पण त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पाहूयात आणि त्यानंतर मग अहिल्यानगरचे अंदाज चालू करायचे की नाही ते पाहूया. बाकी हवामान विभागाचे अलर्ट्स पाहिले तर उद्या 25 तारखेला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सांगली, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. बाकी इतर ठिकाणी तुर्तास धोक्याचे इशारे नाहीत. काय बदल झाला, काय अपडेट झाला तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला माहिती देऊ. लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.